मित्रांनो, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। एप्रिल महिन्यापासून रेशन कार्ड रद्द होण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे। वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत तुमचे रेशन कार्ड अपात्र किंवा रद्द होऊ नये यासाठी तुम्हाला तात्काळ एक काम करणे आवश्यक आहे। अनेक लाभार्थ्यांची नावे रेशन कार्डमधून कमी केली जाणार आहेत आणि काही रेशन कार्ड रद्दही केली जाणार आहेत। कोणाचे रेशन कार्ड रद्द होणार आणि कोणाची नावे कमी होणार याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमच्याकडे पिवळे, पांढरे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी तुम्हाला तात्काळ ई-के-वाय-सी करून घेणे आवश्यक आहे। ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमच्या गावातील रेशन कार्ड धारकाकडे रेशन कार्ड दुकानदाराकडे जावे लागेल। तिथे तुमचा आधार क्रमांक देऊन बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून ई-के-वाय-सी पूर्ण करावी लागेल। सध्या बाहेर कुठेही किंवा ऑनलाईन OTPद्वारे ई-के-वाय-सी करता येत नाही। फक्त बायोमेट्रिक पद्धतीनेच ही प्रक्रिया करता येते। जर तुम्ही बाहेरगावी असाल तर त्या गावातील रेशन दुकानदाराकडे जाऊनही तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता। ज्यांनी आतापर्यंत रेशन कार्डसाठी ई-के-वाय-सी केलेली नाही त्यांनी ती लवकरात लवकर करून घ्यावी। ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते आणि रेशनवर मिळणारे लाभ थांबू शकतात। तसेच ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, जे सरकारी नोकरीत आहेत किंवा जे आयकर भरतात अशा लाभार्थ्यांची नावेही रेशन कार्डमधून कमी केली जाणार आहेत आणि त्यांचे राशन कार्ड अपात्र ठरवले जाईल। ही मोहीम सध्या राज्यभर सुरू आहे। त्यामुळे तुमच्या गावातील रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊन तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे की नाही याची खात्री करून घ्या। ज्यांची बाकी आहे त्यांनी अंगठा लावून लवकरात लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करा। हा अपडेट महत्त्वाचा असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।